नमस्कार, मी किरण पालकर. क्राईम डायरी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. पाहूयात आजच्या ताज्या बातम्या. प्राणघातक चाकू हल्ला प्रकरणी आरोपींना सशर्त जामीन. इचलकरंजी येथील घरगुती वादातून चिडून जाऊन घरात घुसून एका महिलेस व तिच्या मुलाला मारहाण करत असताना महिलेला वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या तिच्या मुलास पाठीवर चाकूने प्राणघातक वार करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील आरोपींना न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केली आहे. याबाबत इचलकरंजी येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास करून यश बनछोडे, रोहित बनछोडेसह एक महिला सर्व राहणार रिंग रोड इचलकरंजी यांना अटक केली होती. आरोपींना प्रथम पोलीस कोठडी व त्यानंतर न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. सदर आरोपींच्या वतीने एडी लाजिम मुजावर आणि एडी DM लटके आणि एडी नीता कांबळे यांनी जामीन अर्ज दाखल करून सविस्तर युक्तिवाद केला असता यावर सरकारी पक्ष आणि पोलिसांनी जोरदार हरकत घेतली. यावर न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकत शेवटी न्यायालयाने बचाव पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी यश बनछोडे, रोहित बनछोडेसह संबंधित महिलेला सशर्त जामीन मंजूर केला. या प्रकरणात एडी लाजिम मुजावर यांना याकामी एडी उमा मंडल, एडी अजय मांढरे व जयवंत घोरपडे यांनी मदत केली.